ऐतिहासिक सामाजिक चित्रपटांना अर्थसहाय्य असो किंवा दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य आहे। इथे रसिकांना विविध दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येईल, कार्यशाळा परिसंवाद अटेंड करता येईल। मी सगळ्यांना आवाहन करते की भरपूर संख्येने यावं आणि या चित्रपटांचा आस्वाद घ्यावा। चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा एक विचार आला आणि आज ते छोटंसं संकल्पनेतून एवढा मोठा वटवृक्ष आज उभा राहिलेला दिसतोय। खरोखरच आगळा वेगळा आणि चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदाच होणारा असा हा महोत्सव आहे आणि तेही अत्याधुनिक अद्ययावत सोयींनी असा पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हा महोत्सव साजरा होतोय। हा तर दुग्ध शर्करा योगच आहे। चित्रनगरीची घोडदौड आता 50व्या वर्षाकडे सुरू होत आहे आणि 2027 मध्ये चित्रनगरीला 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा 50 वर्षाकडे वाटचाल करताना असा महोत्सव असा उपक्रम होणं हा पण एक सुवर्णयोगच आहे। नव्या वाहनांना आणि स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत चित्रनगरी नवीन उपक्रम राबवत आहे। जसे राज्याचं पहिले चित्रपट धोरण लवकरच आपल्या समोर येईल। त्यानंतर कला सेतू पोर्टल आपण लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये चित्रपट सृष्टीतील आणि चित्रनिर्मितीतील विविध घटक एका सेतूवर एका ब्रिजवर येतील अशी ती संकल्पना आहे। त्यानंतर एक खिडकी योजना म्हणजे चित्रपट निर्मितीसाठी परवानगीसाठी एक खिडकी योजना आपण महाराष्ट्रभर लागू केलेली आहे। चित्रनगरीचा अत्याधुनिक सोयींनी आपण विस्तार करत आहोत आणि नवीन संकल्पना त्यामध्ये राबवत आहोत, जसं की प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन फॅसिलिटीज, अत्याधुनिक स्टुडिओज आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त स्टुडिओज असे आता आपण निर्माण करत आहोत आणि चित्रनगरीलाही एका चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन बनवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। चित्रपट हा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ घेऊन येत असतो। सामाजिक अभिसरणामध्ये चित्रपटाची महत्त्वाची भूमिका आहे। महाराष्ट्रातील चित्रपटामध्ये अधिक आशयघन आणि समाजाभिमुख चित्रपट निर्माण होत आहेत आणि असे 41 चित्रपट आपल्याला 21 ते 24 या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यानंतर वेगवेगळे परिसंवाद आहेत, मुलाखती आहेत। इथे आपण नेटवर्किंग सेशन्स पण ठेवलेले आहेत, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये B2B मीटिंग्स म्हणतो। काही निर्माते काही दिग्दर्शक एका प्लॅटफॉर्मवर येऊन चर्चाही करू शकतील आणि या सर्व कार्यशाळा याचा फायदा नवीन निर्मात्यांना आणि यांना निश्चितच होईल। शासनाच्या सकारात्मक आणि भक्कम पाठिंब्यामुळे विविध योजनाही आपण राबवतो। ऐतिहासिक सामाजिक चित्रपटांना अर्थसहाय्य असो किंवा दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य आहे। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग आहे, कान्स किंवा गोवा असे अनेक उपक्रम राबवतोय आणि त्यातलाच हा एक अनोखा उपक्रम पुढचं पाऊल म्हणून आहे। इथे रसिकांना विविध दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येईल, कार्यशाळा परिसंवाद अटेंड करता येईल। मी सगळ्यांना आवाहन करते की भरपूर संख्येने यावं आणि या चित्रपटांचा आस्वाद घ्यावा। सर्व कार्यशाळा आणि परिसंवादांना उपस्थिती लावावी। मराठी चित्रपट सृष्टीची घोडदौड अभिमानाची आणि सृजनशीलतेची विजय चित्रपताका घेऊन अशीच चालू राहील अशी मला खात्री वाटते। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा, सर्वांचे स्वागत। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।